मित्रांनो, एंजल लव्स फूड या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज दिनांक 7 ऑगस्ट 2025 आणि आज आपण आहोत पश्चिमेतील एका मोठ्या होलसेल फिश मार्केटमध्ये। घड्याळात वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:45। हे मार्केट संध्याकाळी 8 वाजता चालू होते। सर्व व्यवहार 8 वाजता चालू होतात। आपण बघू शकतो बरीचशी वर्दळ आहे आणि आपले मच्छीमार बंधू भगिनी आणि व्यापारी हे मार्केट चालू होण्याची वाट बघत आहेत। एक्झॅक्टली बेल वाजल्यावर हे मार्केट चालू करण्यात येते 8 वाजता आणि व्यवहार तेव्हा चालू होतात। चला तर आपण आज एक्सप्लोर करूया नायगावमधील हे मार्केट। मित्रांनो, आपण पाहू शकता हे छोटे घोळ मासे, यांचे पोट आपण फक्त फाडलेले आहेत, कारण याच्या पोटातील जे ब्लॅडर असते, फिश ब्लॅडर ज्याला म्हणतो, त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये फार मोठी असते। साधारणतः 3.5 म्हणजे 7 किलो माशाची, छोट्या माशाची ही जोडी जवळजवळ 3000 रुपयाला इथे विकली जात आहे। मित्रांनो, हे आहे बोंबलाचे कॅरेट। आपण बघतो की बोंबलाची आवक ही मार्केटमध्ये वाढल्यामुळे बोंबलाचे रेट थोडेसे कमी झालेले आहेत आणि प्रति कॅरेट 1200 ते 1500 रुपये हा बोंबील विकला जात आहे। हे आहे पापलेट। जवळजवळ मोठे मोठे असे पापलेट आहेत, किलोला 3 असे बसणारे पापलेट आहेत। मात्र याचा लिलाव अजून मित्रांनो, मोठ्या बोटी ही पापलेट मासेमारी करीत असल्यामुळे आपल्याला जास्त सुरमई ह्या मार्केटमध्ये पाहायला मिळत नाही। ही आहे समुद्रातील मोठी कोळंबी। मार्केटमध्ये या कोळंबीला व्हाईट असं म्हटलं जाते। साधारणतः 550 ते 600 रुपये किलोने ही कोळंबी विकली जाऊ शकते आणि इथं मला वाटतं किलोनेच इथे विकली जात आहे। प्रिय मित्रांनो, नायगाव मार्केट हे मोठ्या लिलावांसाठी खूप प्रसिद्ध आहे। आजच्या दिवसात हा एक मोठा लिलाव आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळजवळ 15 ते 18 टब किंवा कॅरेट पाळा मच्छी इथं दिसत आहे आणि प्रत्येक पाला हा जवळजवळ 750 ते 1 किलोपर्यंत वजनाचा आहे आणि हा पाला अतिशय फ्रेश, ताजा किंवा आपण म्हणू शकतो अतिशय चविष्ट आहे। आणि बघा, ह्या लिलावासाठी बरेचसे व्यापारी इथे जमा झालेले आहेत, कारण हा फार मोठा व्यवहार आहे आणि याचा आपण लिलाव प्रत्यक्षपणे इथे पाहणार आहोत। तर इथं बघा, पाळा अतिशय ताजा दिसत आहे। या पाळ्याचा व्यवहार आपण बघतो, लिलाव आता लगेचच चालू होणार आहे। तर इथे असलेली लोक की ह्या पाळ्याला टपामध्ये टाकत आहेत आणि प्रत्येक टपामध्ये कमीत कमी 30 किलो पाला म्हणजे 30 किलो मच्छी इथे टाकली जात आहे, जेणेकरून प्रत्येक टपामध्ये किंवा कॅरेटमध्ये सारखीच मच्छी इथं टाकता येईल। आता आपण बघतो 4 टपं खाली ओतली गेलेले आहेत आणि लिलाववाले जे आहेत तो की व्यापाऱ्यांशी चर्चा करीत आहेत, काय नियम आहेत किंवा काय अटी आहेत ते समजावून सांगत आहेत व परस्पर आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगने हा लिलाव इथे
इथे आता आपण बघतो इथं पार पडला जात आहे. मित्रांनो, 10,000ने बोलीला सुरुवात झाली आणि काही क्षणामध्येच बोली पोचली 22,400वर. म्हणजे प्रति कॅरेट हा पाळा 30 किलो वजन असलेला एक कॅरेट 22,400 रुपये इतक्या विक्रमी भावाने हा पाळा विकला गेला. प्रिय मित्रांनो, घड्याळात आता वाजलेले आहेत 10. जवळजवळ बहुतांशी व्यवहार लिलाव इथे संपन्न झालेले आहेत. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला एंजल लव्स फूडला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे, ह्या चॅनलच्या माध्यमाद्वारे मुंबईतील सर्व मार्केटचे अपडेट्स इथे पोहोचवण्याचा, उपलब्ध करण्याचा इथं प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर ह्या मार्केटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला सर्वात आधी नायगाव स्टेशनवर यायला लागेल. तिथून पश्चिमेकडून ऑटोने, तुम्ही शेअरिंग ऑटोने ह्या नायगाव फिश मार्केटमध्ये आपण येऊ